इन्शुरन्स घेणं खूप सोपं असतं, पण जेव्हा क्लेम्स रिजेक्ट होतात तेव्हा समजतं की डिटेल्स किती महत्त्वाचे असतात. होय, आज आपण बोलणार आहोत त्या 5 लपलेल्या कारणांबद्दल ज्यामुळे इन्शुरन्स क्लेम रिजेक्ट होतात. पहिलं कारण म्हणजे चुकीची माहिती. जर तुम्ही कारमध्ये काही बदल केले असतील आणि इन्शुरन्स कंपनीला काही सांगितलं नसेल, तर ते पॉलिसी व्हायोलेशन मानलं जाते आणि क्लेम्स रिजेक्ट होतात. दुसरं कारण म्हणजे क्लेम दाखल करण्यात उशीर. अपघात झाल्यानंतर जास्तीत जास्त 1 ते 2 दिवसात क्लेम फाईल करणं आवश्यक आहे, पण जर उशीर झाला तर रिजेक्शन जवळजवळ ठरलेलंच आहे. तिसरं कारण म्हणजे अपूर्ण किंवा अवैध कागदपत्र. जर लायसन्स संपलेलं असेल आणि पीयूसी नसेल, तर क्लेम होणे कठीण आहे. चौथं कारण म्हणजे ओव्हर स्पीडिंग किंवा दारूच्या नशेत गाडी चालवणे. अशा घटनांमध्ये इन्शुरन्स कंपन्या थेट क्लेम रिजेक्ट करतात. पाचवं कारण म्हणजे जुन्या क्लेमची माहिती न देणं. मागील अपघाताची माहिती लपवणे हे फ्रॉड समजले जाते आणि त्यामुळे क्लेम्स रिजेक्ट होतात. म्हणूनच कार इन्शुरन्स घेणं गरजेचं आहे, पण प्रामाणिकपणा आणि वेळेवर कृती हे अधिक महत्वाचे आहे.